नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप इयत्ता 8वीच्या इंग्रजी मीडियमच्या पुस्तकातून आपण गणिताचे काही प्रश्न घेणार आहोत. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की मी इंग्रजीमधून घेत नाही. तर विद्यार्थ्यांनो, मी सेमी इंग्रजीच्या मुलांना शिकवते. इयत्ता 1ली ते 8वी मी क्लासेस घेते आणि इयत्ता 1ली ते 8वीचे जे काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे सोल्युशन व्हिडिओ असतात ते युट्यूबवर सतत अपलोड करत असते. त्याचे तर आता जास्त न वेगळा होता लगेच प्रश्नाकडे जाऊयात. तर पहा क्वेश्चन काय आहे. हाऊ मेनी कंपोजिट नंबर्स आर देअर फ्रॉम 1 to 100. कॉम्पोजिट नंबर्स याचाच अर्थ काय होतो, संयुक्त संख्या. काय म्हणलेलं आहे, 1 ते 100 मध्ये एकूण किती संयुक्त संख्या येतात हे प्रश्न आहे. मग पहा 1 ते 100 मध्ये मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स किती आहेत. टोटल प्राईम नंबर्स 25 प्राईम नंबर्स आहेत. मग पहा 100 मधून 25 गेले किती राहतात, 75. मग 75 या उत्तराला लगेच टिक करायचं का नाही, कारण हे उत्तर तुमचं चुकणार आहे. कारण 75 मध्ये 1 हा अंक देखील होतो आणि 1 हा अंक काय आहे, मूळही नाही संयुक्तही नाही. 1 इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट, म्हणून आपल्याला 1 कमी करावं लागेल. म्हणजे 74 कॉम्पोजिट नंबर्स आहेत 1 to 100 पर्यंत. 74 कॉम्पोजिट नंबर्स आर देअर फ्रॉम 1 to 100. नेक्स्ट पहा क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज द टोटल ऑफ 5th ऑड नंबर, 6th इवन नंबर अँड 8th ऑड नंबर आफ्टर 200. तर पहा व्हॉट इज द टोटल म्हणलेलं आहे. 5th ऑड नंबर काढायचे, 6th इवन नंबर काढायचे आणि 8th ऑड नंबर काढायचे. तर पहा असाच जो काही प्रश्न आहे तो मी काही दिवसापूर्वी अपलोड केला होता. तर पहा दिलेल्या संख्येनंतर येणारी कितवीही विचारली तर आपल्या समसंख्या विषम संख्या ही काढता आली पाहिजे. त्यासाठी कोणतं सूत्र आपण वापरत होतो. तर पहा 200च्या नंतर म्हणलेलं आहे. मग 200च्या नंतर काय, 5th ऑड नंबर. 200 काय आहे, इवन नंबर आहे. विचारलंय काय, ऑड. मग 5चं दुप्पट करायचं आणि -1 करायचं आहे. 5चं दुप्पट, 5 to the 10 -1 9 म्हणजे 200 + 9 किती आलेली संख्या, 209. सॉरी 209 येणार आहे. ही काय 5th ऑड नंबर आहे. 6th इवन नंबर. मग 200 + 6 to the 12 ऍड करायचं आहे म्हणजेच काय 212 होणार आहे. त्यानंतर 8th ऑड नंबर म्हणलेलं आहे. 8th ऑड म्हणजे 8 to the किती होते, 16. 16 - 1 15 म्हणजेच 215 होणार आहे ती संख्या. मग अशा पद्धतीने आपल्याला पहा त्यानंतर येणार विचारली होती. म्हणजे आफ्टर इथं वर्ड आहे म्हणून आपल्याला ऍडिशन करायचं, बिफोर असेल तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं असतं. करायचं पहा ऍडिशन करूयात आपण. 9 + 5, 5 + 2, 9 + 2 किती होणार आहे, 11. 11 + 5, 11 + 5 किती, 16. 16ला 6 कॅरी 1 होणार आहे. 3 आणि 6 इथे येणार आहे 636. मग पहा कुठे दिलेलं आहे, 4 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणजे हे असं आहे तुमचं करेक्ट आन्सर. तर अशा पद्धतीने 636 हे आहे करेक्ट आन्सर विद्यार्थ्यांनो. तर नेक्स्ट पहा क्वेश्चन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, डिफरन्स म्हणजे वजाबाकी, बिटवीन सम ऑफ म्हणजे ऍडिशन ऑफ ट्विन प्राईम नंबर्स बिटवीन 10 to 20 अँड सम ऑफ ट्विन प्राईम नंबर्स बिटवीन 60 to 80. तर पहा 60 to 80 मध्ये येणारे ट्विन प्राइम्स आणि 10 to 20 मध्ये येणारे ट्विन प्राइम नंबर्स यांचा जो काही सम आहे तर या दोघांचा आधी सम करायचे तुम्हाला आणि त्यानंतर त्याच्यामधला डिफरन्स देखील काढायचे. तर आधी आपल्याला काय करायचं आहे, 10 to 20 मध्ये येणारे जे काही ट्विन प्राइम नंबर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहा 11 आणि 13, 11 आणि 13 हे ट्विन प्राइमची जोडी आहे. त्यानंतर 17 नंतर 18, 19 पहा हे देखील ट्विन प्राइमची जोडी येते. 1 to 100 मध्ये टोटल 8 पेअर्स आहेत ट्विन प्राइम नंबर्सचे. त्यानंतर 60 to 80 म्हणलेले 61 नंतर 67च प्राइम नंबर होतो, मग ते ट्विन प्राइम म्हणता येणार नाही. त्यानंतर 71 आणि 73, 71 आणि 73 हे आहेत ट्विन प्राइम नंबर्सचे पेअर. मग आता 73 नंतर येतो 79 हा प्राइम नंबर, परंतु ते तिथे ट्विन प्राइम मध्ये येणार नाही. मग आता पहा काय म्हणलेलं आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सम ऑफ द ट्विन प्राइम नंबर्स बिटवीन 10 to 20. मग आधी आपल्याला यांची ऍडिशन करायची म्हणजे या सगळ्यांची ऍडिशन करायची. मग आता पहा आणि यांची ऍडिशन करायची. मग आता पहा 10 10 10 10 किती झालं, 40. मग त्यानंतर पहा 7 + 3 किती झालं, 50 आणि 9 + 1 पुन्हा 10 म्हणजे 60 ऍडिशन होते यांची. त्यानंतर यांची ऍडिशन करायची तुम्हाला. 7 + 7 14 म्हणजे 140 आणि +4 144. मग आता डिफरन्स काढायचे तुम्हाला. मग पहा मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करावी लागेल. मग 14 - 6 केल्यानंतर 8 येणार आहे. म्हणजे डिफरन्स पहा किती आलेला आहे, 84 आलेला आहे. म्हणजे पहा 2 नंबरचा पर्याय बरोबर असणार. याच पर्यायाला विद्यार्थ्यांना तुम्हाला गोल करायचं आहे.